जेवा ना रे थोडस. हा जेवा म्हटलं, सकाळपासून तुम्ही बी उपाशी आहे माझ्यासोबत. नाही जेव्हा तुम्ही आमचं लोण नका घेऊ, तुम्ही जेवण करा. पाहिजा थोडासा डब्बा पाहिजे, मी मडका आणतो पाण्याचा भरून प्यासाठी. आठवून द्या तिथं आणि चालले जा, आम्ही पाहतो जा. चालेल तोडतं का मग तुरीच्या शेंगा, आता भाजी बुरत्या तोडून घेऊ. थांबून जा सध्या. वसंत काकाले म्हटलं जेवण घेऊन करू दे, मग जाते ते डुकर आकलाले. ते डुकर आकलाले तिकडे भिडले तर आपण इकडे तुरी तोडाली भिडून देऊ. हा तुरीच्या शेंगा भरून घेऊ खिशात आणि बस निघून जाऊ घरच्यासाठी. आणि उद्याची बिल्डिंग कशी लावशील रे मग? उद्याचं कसं म्हटलं? त्याची सोय लावलेली आहे, त्याचं लोणू घेऊ. ते नंतर तुला सांगतो उद्याचं उद्या, आता नाही सांगत तुले. पाहिजे चुपचाप राह, वसंत काका आले. घे रे सोन्या, मडकं उचल बरं थोडं डोक्याहून आणि खाली ठेव. बापरे किती भारी आहे, एवढं मोठं काय आणलं. जेवढं लागते तेवढं घेऊन आले पाहिजे होतं बाटलीत भरून. बसले तुम्ही बी. बस राहू दे तिथंच. येणार रे, करणं जेवण करणं जरासं गरम गरम आहे मस्त. जेवून घ्या थोडस. नाही करा तुम्ही जेवण, काही हरकत नाही, करा करा. काय दिलं बाबा शांत काकून डब्यावर? काय दिलं? चला डब्बा गिब्बा मस्त दिला. फुलगोबीची भाजी आहे, रश्श्याची, वरण आहे आणि पोळ्या आहे, ठेसा आहे, मिरची आहे, कांदा आहे. अरे बापा मस्त जमलं, एक नंबर. काय करतो रे, जेवतं काय? थोडं थोडं जेवून घेऊ. नाही रे, एकट्या पुरतीच डब्बा दिला राजा, आणि कुठं जेवतं? जेवू देता येईल. पोया बी तर म्हणले 3-4 दिवस राहिले, मोजून दिल्या काय? चला झालं बा, जेवण घेऊन एकदम तैड झालं. आता पाहतो जरा डुकराची सोयच आहे. याचा टाइम झाला ना द्यायचा. जाऊन झाला का नाही झाला तर आम्ही येतो, चला तुमच्या मागं. अबे कोण होय? हे तर उद्घाटन करायला आले राजा. काय समजत नाही का? आता पोया लागते म्हटलं बाबू. हा चिंट्या, आता पोयाची सोय पाय लवकर. हा सोकारी होय, लवकर पोय, लवकर पोय. ओय थांबा रे, थांबा थांबा रे तुम्ही. थांबा रे, थांबा रे. कोण होते ते? तुम्ही ओळखलं असेल ना त्याइले? अरे आम्हाला का माहित बा, तोंडाला दस्ती बांधल्या होत्या. दस्ती बांधल्यावर कसं काय ओळखणार आहे? दस्ती नसती बांधले तर ओळखलं असतं चायरे. कायचा आवाज होय रे बुवा? अरे बाप रे, आले काय? आले बाबा, आले, भेटीले आले. 2 मिनिटं थांबा, इथं मी फटाके घेऊन येतो. हा आले रे सोन्या, आले. रानडुकर आले म्हटलं कास्तकाराच्या पिकाला भाव द्यासाठी. एक काम करा वसंतराव, हाताने चालू करा आणि त्याच्या अंगावर फेका डायरेक्ट इथून. तसं करू काय? तसंच करावं लागन. तिथं जाऊन काय लावायला पुरत नाही. अंगावर चवताळन ते आपल्या, नाही मागच धावाचे वय ते. बस द्या, फेकून द्या. बस असेच चालू द्या, धनाधन धनाधन. बात तर पाहिजे ते. फेका लवकर, फेका नाही तर हातात फुटन. कडक आहे रे बा, फटाके तर लय कडक आणले. चला गेले डुकर. चला बरं तिकडे चला आता. अरे गेले असं म्हणू नका, आता तर खास गँग येते. तुम्ही थांबून जायचं 5-10 मिनिटं. हा आता येते म्हटलं, आता लय मोठी गँग येते, थांबून जा. बरं असं म्हणता काय? मग थांबाच लागन. हा चल पटकन, चल पटकन. अरे चेतेन सोने, 1 घंटा झाले ना, आलेच तर नाही ते. कुठं गेले भोसुडचे पोट्टे? खोटे बोलले वाटते माझ्यासोबत. चला मी चालला जातो तिकडे, जरा आराम करतो आता. कुठं गेले ज्या मायाबीन पोट्टे? पोट्टे तर इथेही नाही दिसू राहिले. सोन्या ओ चेत्या, कुठं आहे रे बा तुम्ही दोघं? चला आराम करावं थोडंसा. पोट्टे गेले वाटते घरी. हे लवकर लवकर तोड जरा जा. तात्या किती आला ना, वांद्यात काम येऊन जाईल. पटापट घे जरा. आणि जर वसंत काकाला दिसलं तर रे, ते मॅटर करता येते हँडल. त्याचं थोडी वावर त्याला आपण काम दिलं म्हणता येते. आम्ही दिलं बा तुम्हाला काम. तोडू राहिलो थोड्याशा, घरच्या पुरती तोडू राहिलो बा. खिशातच आहे, पाहून घ्या. पटापट घे जरासा. हे पटापट कर जरासा. तात्याच्या बुलेटचा आवाज येऊ राहिला, तात्या येऊ राहिला वाटते. चल पटापट कर जरा. आता तुऱ्याच्या शेंगा घ्यायला देते तू. अरे यार, आता जायला पाहिजे होतं काय? वांद्यातच काम आलं. अरे डुकरं गिकर हाकलले बा का पसरला जायचं, काही समजून नाही राहिलं काम करते का नाही करत. ओ वसंतराव घ्या, कॉफी घ्या. कोण होय रे बा? तात्या होय काय? बापरे, तुम्ही तर आपल्या घरच्या टायमावरच आणून दिला. आपल्या घरच्या टाइम हाच आहे कॉफी प्यायचा. अरे तुम्ही घ्या ना, तुम्ही घेतला काय? मी पिऊनच आलो घरून, तुम्ही प्या. अरे मी काय म्हणून राहिलो वसंतराव, डुकरं गिकर हाकलले का आपले वावरातले? 2 सुताई बाम मध्येच पाहिले ते. 2 फोडले, 2 बाम आणि काम तमाम. असंच काम झालं ते. तुरीच्या शेंगा पाहिजे म्हटलं, तुरीच्या शेंगा आले आपल्या तोडाले. हा पाहिजे जरासं लक्ष द्यायचं म्हटलं. त्याचं काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी असल्यावर टेन्शन घेता काय? डुकर हाकलले, आता तुरीकडे बी एक चक्कर मारतो. नाही आता तुम्ही 1-2 घंट्याने चक्कर मारजा, जरा मी मारतो चक्कर. मी काय म्हणून राहिलो, सोन्यांचे ते कुठे गेले? ते नाही दिसू राहिले म्हटलं. त्याच्यावर जरा लक्ष देजा. हा चावरे बावरे पोट्टे आहे ते. तेच 1 नंबर चोट्टे आहे, पाहिजे जरा लक्ष देजा त्याच्यावर. अरे हाव काय? असे आहे काय? बरं झालं सांगितलं तुम्ही. ते तर लय वेळचे गायब आहे. मी तिकडे डुकरं हाकलू राहिलो होतो. येतो म्हणे 10 मिनिटात, म्हणे थांबा म्हणे 15 मिनिटं अधिक येते म्हणे डुकरं. आणि तवाचे गायबच आहे ते. मी मारतो आता तुरीवर लक्ष. तुम्ही 1-2 घंट्यानं अधिक मारजा. मी पाहतो असं दिसन तर तिकडे. आता मग घरी पाहिले असं ते. पण मला तर नाही वाटत ते घरी पाहिले असं. एवढे सारखे सुद्धा नाही आहे. सकाळपासून जर ते फुकटा धमाल्या करून नाही राहिले ते. हा सकाळपासून आले ते तुमच्यासोबत. काही ना काही दिमागात प्लॅन घेऊनच आले असं ते. नाही पण सकाळपासून माझ्यासोबतच होते. समजा आता 10-15 मिनिटं तुम्ही याच्या अगोदर. बस मी आराम करतो म्हटलं, डुकरं हाकलले तेव्हा गायब झाले बा ते. बरं प्या तुम्ही कॉफी प्या. मी मारतो जरा चक्कर मारून येतो. पाहतो तुरीच्या शेंगा कुठच्या गायब आहेत. हा हा, मग मी मारतो अर्धा 1 घंट्यानं. कुठे गेले साले? दिसून तर नाही राहिले हे इकडे. पहिले का घरी लगे? तुरीच्या शेंगा पाला कुठच्या वरपल्या आहेत. इच्छा तर दिसून नाही राहिल्या वरपल्यासारख्या. इकडल्या नाही दिसू राहिल्या. आता कसं करतो चेते? हा वसंत काका तर इथंच बसले. आता याच्या समोरूनच जाणार. तिकून जातो म्हटलं, तात्या तिकडे तुरी दिसन आपण तात्याला शक येऊन जाईन आपल्याला. आता कसं करतो? आता एकच काम करा लागन. हा आता आपल्याला वसंत काकाला सांगा लागन का बा इकडे गेलो पाटलाच्या वावरात संडास कराले, असं सांगा लागन. नाही तर त्याच्याशिवाय पर्याय नाही.
पण हे खिशे रे आपले खिशे दिसू राहिले फुगले फुगले आता कसं करतं ते म्हणा काय आणलं पाहिजे सांगून देऊ बोरं वय म्हणा हे खाले वचले म्हणा बा थोडेसे तू चुपचाप राहायचो मी बरोबर सांभाळतो चल. हे कुठं चालले ज्या मायाबीन कुठं गेलते हे अरे ओय ओय कुठं चालले दोघं जण काही बोलूनही नाही राहिले. काही नाही घरी चाललो बा इकडे गेलतो संडास लागली तिथं पाटलाच्या वावरात गेलतो संडासले बस चाललो आता घरी लय वेळ झाला ना आम्हाला इथंच ठेवता काय. आणि खिशात काय भरलं रे खिशात भरले फुगले फुगले दिसू राहिले. अरे ते काय ते बोरं वय बसल्या बसल्या बोरं वेचले तिचे बोरं नाही पाहिजे का आपल्याला खाले हा म्हणून बोरं वय ते बाकी काही नाही चल 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 पटकन चल तात्या याच्या पहिले निसट इथून चला येतो म्हटलं मग वसंत काका लय वेळ उराला आम्हाला. अरे थांबा ना रे तात्याला भेटून जायचं होतं ना तात्या विचारेन तुमच्या बऱ्यात. गेले म्हणा ते घरी सांगून देतात त्याले. काहीतरी घापले भाजी आहे वाटते तात्या सांगू राहिलं ते बरोबर आहे काहीतरी आहे ना तुरीच्या शेंगा गिंगा लंपास केल्या. अरे का बसलाच्या बसलाच राहते का मायाबीन हा सोकारी वगैरे काय होय जराशी सोकारी नाही करा इकडे तिकडे जरा घुमाव नाही काय जंगली डोकराचा काय टाईम आहे का ठेवला काही मायाबीन नवीनच दिसते बा. अरे तात्या ते आताच गेले सोन्यांचे त्या आणि त्याचे खिशे चांगले भरलेले होते बोरं आहे म्हणे बा त्याच्यात. कोणा पाहिला आता बोरं होय का तुरीच्या शेंगा होय तुरीच्या शेंगाच होत्या बोरं खायचे बोरं निघाले का आतापासूनच. अरे जरा इकडे तिकडे राऊंड मारा ना म्हटलं डुकरं इकडे आले तर काय करावं बा डबल त्याचा काय टाईम असते का ठेवला ते बरोबर आपण असल्यावर येत नाही आपण नसल्यावर येते. तुम्ही होते म्हणून थांबलो मी नाही तर मी काय थांबतो काय मी काय एका जागेवरचा माणूस आहे का आपले चालूच राहते घुमणं इकडे तिकडे इकडे तिकडे. बापा काय पाहा लागते आतापर्यंत झोपला तर होता मस्त. तुम्ही आले म्हणून थांबलोय मी मग मी बस आपला राऊंड चालूच राहते आपलं. काय म्हणू नाही शकत पहिलाच दिवस आहे चला येतो म्हटलं मग मी हा लक्ष ठेवतो बा जराशे संध्याकाळचे पाहिजे संध्याकाळचे तुराले येते आणि डुकरे पाहिजे जरा संध्याकाळचे हा येतो म्हटलं मी. हा या अरे हा कप घेऊन जा. अरे हा हे एक गोष्ट लक्षातच ठेवायची राहिली म्हटलं आता कॉफीचं सगळं सामान मी आणून ठेवून दिलं आहे हा दूध घेत मी डब्बा आणायच्या वेळेस दूध आणून देत जाईन बस इथंच आपला खोपडीत बनवत जा कॉफी आणि पिऊन घेत जा आता काही घरच्या भरोशावर बसू नका जेवढ्या वाटते तेवढ्या पेत जा. बरं काही हरकत नाही. चल मग सोन्या तुझा आता त्याला घरी मी जातो माया घरी आईले म्हणतो मस्त वाटल्या तुरीची शेंगाची भाजी कर आणि भाकरी कर एक नंबर आणि मिरचीचा ठेसा माया घरी तेच करायला लावतो मस्त तुरीच्या शेंगाची भाजी एक नंबर. चल येतो मग मी. काय कुठे गेलता म्हटलं सकाळपासून जे गायब झाला तर आता आला डायरेक्ट हा कुठे गेलता कुठं. ते जाऊ दे आलो ना आता घरी वापस म्हटलं जेवायला काय करू राहिले ते सांग. फक्त जेवायला झोपायला येत जा घरी हा बाकी दिवसभर तिकडेच राहत जा बाहेर तिकडेच घे ना तिकडेच जात जाय ना जेवायला बी झोपायला बी काय येतं घरी. अरे जेवायला सांग ना काय करू राहिली काय तू बी काय भाकरी टाकतो आणि भाजी सांग बा कायची करू तर आता. भाजी कर म्हटलं तुरीच्या शेंगाची. फालतू नाटकं नको करू इथं आता हा तुरीच्या शेंगा कुठून आणू त्यासाठी इथं काय झाडं लावून ठेवले का तुरीच्या त्यासाठी हा. अरे टेन्शन नको घेऊ ना हे घे मी आणलं तुरीच्या शेंगा चल हे घे आणि चांगलं मस्त भाजी बनवायची आली आणि भाकरी एक नंबर थोडा ठेसा लिंबू कांदा याची सोय लावून घेतो आता चल येतो मी. अरे आणल्या कुठून छेत सांग. तात्यानं दिल्या मला खाले घे म्हणे भाजी कर म्हणे. धुवा लागन पहिले मार याच्यावर फवारा गिवारा मारला राहते. काय प्लॅन काय आता चेत्या प्लॅन सांग लवकर. प्लॅन सारखाच आहे आज आहे वसंत काका सुट्टी हा आज आहे तात्याची ड्युटी आपल्याला चुपचापपणे हुशारीनं जाणं आहे जसे आपण झेंडूचे फुलं चोरले होते तसे तुरीच्या शेंगावरही नंबर मारणार आहे पण चुपचाप मध्ये आपण निघून जाऊ तिकून तिकडे आणि बस रप वरपल्या इकडल्या तिकडल्या तुरीच्या शेंगा एका जागेवरच्याच नको वरप जो वाटलं नाही पाहिजे का आपण चोरी केली म्हणून हा काही इकडल्या काही तिकडल्या बस आपल्याला पोतं भरणं आहे 50-60 किलोचं आणि बस निघणार तिथून पटकन आणि डायरेक्ट साथी देऊन पटापट 100 रुपये किलो पटकन खतम करून टाकायचे. 100 रुपये किलो खपन रे बा. अरे खपत नाही तर काय नाही खपले तर 80 रुपये किलो 50 रुपये किलो आपल्या कोणता घरचा माल होय हा पटापट इकाचा आहे कपडे आणायला जाणार आपल्याला. बरं ठीक आहे ना आणखी काही तोंडाले म्हटलं हातरुमाल बांधून घे तसा नको चालू नाही तर मग एखाद्याने वळकलं गिळकलं आपल्याला तर झालं मग खानदानच आहे आपलं पुरं म्हणून तोंडाला दस्ती बांधून घे पहिले.